नमस्कार गावकर मंडळी. तुमच्याशी संवाद साधताना मला खूप आनंद होत आहे आणि रिझन पण तसंच आहे. होळीच्या दिवशी आपल्या गावच्या ग्रुपवर एक मेसेज आलेला होता. काही मुलं बैल हातात घेऊन असे उभे होते आणि कोणीतरी त्यांचा फोटो काढला आणि तो फोटो ग्रुपवर शेअर केला. त्यात आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक त्यांनी त्यावर एक कमेंट केला की भावी शेतकरी त्या मुलांना बघून, आणि दिसत पण खूप क्यूट होते. आणि त्यांना असं वाटलं की हा बाबा हे खरंच बैलाला, म्हणजे मातीचेच बैल होते ना, बैलाला आपल्या हाती ठेवून खूप गोंडात दिसत होते. म्हणून ते पण म्हणत होते की नाही, हे भावी शेतकरी. त्यावर आमच्याच गावातील प्रतिष्ठित नागरिक त्यांनी खूप सुंदर कमेंट केली. भावी शेतकरी नाही, ते भावी डॉक्टर IPS आहेत. आणि तो मेसेज बघून ना मनातून खूप आनंद झाला. आनंद होण्याचं कारण 2007 maybe 2005 मध्ये जरा बॅलन्स असेल. 2005 मध्ये आपल्याच गावची कंडिशन ही होती की 12वी 10वी किंवा 12वी, जास्त हुशार असला तर 12वी आणि कमी असलं तर 10वी केली म्हणजे आपलं खूप झालं. आणि त्या काळात पण काही असे सद्गृस्त होते आपल्या गावामध्ये की ज्यांनी ग्रॅज्युएशन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला 13वी 14वी 15वी असं म्हणत होते. तर ते म्हणत आम्ही पण 14वी पण केली आहे, 15वी केली आहे, पण आम्ही आज पण शेतीमध्ये काम करतो. तर 10वी 12वी खूप झालं. पण आज हा मेसेज बघितला की भावी डॉक्टर, कलेक्टर, IPS, वा, मनाला खूप भेडसावणं वाटलं, खूप गोड वाटलं की तेव्हाच होतं की 10वी खूप झाली आणि आज शिक्षणाचं स्तर एक शाळेत टाकावं यापासून एक टार्गेट ओरिएंटेड, एक व्हिजन ओरिएंटेड पर्सन झाले. खूप छान. पण प्रश्न मला हा पडलाय, जे गावातलं बालपण आहे त्यांना त्यांच्या प्रौढावस्थेमध्ये एक काहीतरी हासिल अचिव्हर बघताय. डॉक्टर असो, इंजिनियर असो, IPS असो. कारण व्हिजन बघणं खूप इम्पॉर्टंट. व्हिजन बघितलं तर टार्गेट टार्गेट झाले तर त्यावर काम सुरू होईल, ॲक्शन सुरू होतील आणि नंतर छोट्या छोट्या स्टेपने त्याला ॲक्शन पूर्ण होऊन जाते. त्यासाठी मेहनत लागणारच ऑब्विसली, पण खूप बरं वाटतं. ही एक सिच्युएशन आहे. आणि रिसेंटली मी बघितलं की कुठल्या तरी ताई एक क्लास 2 क्लास 1 अधिकारी झालेला आहे. त्यांचं मला काय आठवत नाही. आणि गावातल्या बऱ्याच असं म्हणा की एक प्रतिष्ठित नागरिकांनी वेगवेगळ्या स्तरावरचे येऊन त्यांचा सत्कार केला की बाबा आपल्या समाजातून, आपल्या एरियातून कुठेतरी व्यक्ती एका क्लास 1 क्लास 2च्या पोस्टवर अचीव्ह केला आहे. त्यांच्या मेहनतीवर, त्यांच्या मेहनतीसाठी त्यांनी काहीतरी त्यांचा सन्मान केला आहे आणि प्रेरणा दिली आहे की बाबांनो, तुम्ही पण अशी मेहनत केली तर तुम्ही आतापर्यंत पोहोचू शकता. पण मला प्रश्न हा पडतोय, एक शिक्षणाचं स्तर उंचावलेलं आहे. शिक्षण मराठी मीडियम मधून इंग्लिश मीडियम मध्ये पर्यंत घेतोय आपण. हा एक. दुसरी सिच्युएशन हे होतं की कोणीतरी आपल्या स्वतःच्या वर्चस्वातून, स्वतःच्या मेहनतीतून, स्वतःच्या घडणीतून असंख्य संघर्ष पार करून एक अधिकारी होतो. त्यात प्रत्येकाला हे वाटतं की हे माझे, हे माझे. म्हणजे त्यात तुम्ही जातीबद्दल म्हणू शकता की आमच्या जातीतले एक झाले, तुम्ही म्हणू शकता की आमच्या तालुक्यातून हे झाले, तुम्ही आमच्या जिल्ह्यातून झाले. पण खरं बघता
कधी असं वाटत नाही का की जो व्यक्ती क्लास 1 अधिकारी आपल्या गावातून निर्माण झालाय, तो व्यक्ती साठी आपल्या गावातील व्यक्ती किंवा गावाने, गावातील पर्टिक्युलर व्यक्ती म्हणणार नाही मी, पण गावाने त्या व्यक्तीसाठी काय केलं की जेणेकरून तो व्यक्ती IAS IPS झाल्यानंतर तो व्यक्ती हे म्हणू शकणार की नाही, माझ्या गावातील माझ्या गावाने माझ्यासाठी एवढी मेहनत घेतली की आज मी इथं आहे, मी अचीव केलं आहे आणि या अचीव केल्यामुळेच मला हे साध्य झालं आहे, माझी मेहनत सफल झाली आहे, मला मेहनत केल्यासाठी ते रिसोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या रिसोर्ससाठी मला ॲटमॉस्फिअर दिलेलं आहे आणि मला जिथं जिथं असं वाटलं की नाही बाबा माझा पहिला अटेम्प्ट दुसरा गेला, तिसरा गेला, पण चौथ्या अटेम्प्ट गावातील व्यक्तीने गावाने म्हटलं नाही बाबा तिसरा गेलाय ना, तुझ्याकडे एक आणखी आहे, चौथा पार कर, नक्की होशील. तेव्हा तो चौथ्या अटेम्प्टमध्ये जर पास झाला तर तो त्याच्या भाषणामध्ये सत्कारामध्ये हेच म्हणायचं नाही, हे सगळं माझ्या गावाने केलं माझ्यासाठी. पण आता माझा आणखी एक प्रश्न निर्माण होतो आणि जी रियालिटी आहे आज, व्यक्ती जे आहेत त्यांनी बघितलं की बाबा काही जे घरचे थोडे चांगले आहेत, चांगले म्हटलं लखपती म्हटलं तरी चालेल, लखपती एक चांगला वर्ड आहे, मला आवडतं. जे लखपती आहेत ते आपलं काहीतरी काम सोडून शहराच्या ठिकाणी वास्तव्याला जात आहे आणि रेंटने म्हणा किंवा स्वतःचं घेऊन ते आपल्या मुलांचं शिक्षण तिथं कॉन्व्हेंटमध्ये करतात. का? कारण त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, ते सक्षम आहेत, त्यांनी ते करतायत, त्याच्यासाठी मला खूप अभिमान वाटतो. कारण माझ्या गावातून आज कोणतरी समोर जात आहे. पण प्रश्न हा आहे की ज्यांच्याकडे कंडिशन नाही आहे, होऊ शकते आज स्वतःचं आजचं मिळवण्यासाठी आजच मजुरी करताय, आजच ते पैसे घेत आहे, आजच जेवण करताय, उद्यासाठी नाही आहे, ही सिच्युएशन सहसा नाही आहे. पण तरीही शिक्षणाची जे रेट वाढली आहे, शिक्षणाला जो पैसा लागतोय वास्तविक नाही आहे, पण ती जी हाईट बनवलेली आहे त्यानुसार आपला पैसा लागतो. जर तुम्ही कास्ट वाईज असेल तर रिझर्वेशनच्या कोट्यामध्ये तुम्हाला मोफत शिक्षण मिळू शकतं, पण तुम्ही चांगलं म्हणजे गव्हर्नमेंट शाळा सोडून जर तुम्ही इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये गेला तर तुम्हाला पैसा लागतो. पण जी मेहनती आहे खरंच त्यांना वाटतं की आपण करू शकतो, कारण आजच्या काळामध्ये जी मेहनत आहेत त्यांच्याजवळ पैसा नाही आणि ज्यांच्याजवळ पैसा आहे ते मेहनती नाही, आणि ज्यांच्याकडे दोन्ही असतं ते पिशवी रुपये आज कुठं ना कुठं आहे, पण ते कोणाला मानत नाही. हा एक महत्त्वाचा आहे. तर ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनी आपल्या मुलांना शिकवायला नको का? शिकवायला पाहिजे असं मला वाटतं आणि ते शिकवावंच. आणि मला एक नागरिक म्हणून, माझ्या गावच्या नागरिक म्हणून मला असं वाटतं की तो व्यक्ती कुठंतरी क्लास 1 क्लास 2 झाला तर त्याने आदर्शाने आपल्या गावाचं नाव ह्यावं, माझ्या गावाने मला हेच केलं म्हणून आज मी आहे. काही मुलं आपल्याकडे पोलीस भरतीसाठी ट्राय करतात, काही मुलांनी आज आपल्याकडे थोडंफार का होईना पण बऱ्याच गोष्टी अचीव केलेल्या आहेत. तर एक गावकरी किंवा गाव, दोन गोष्टी, एक गाव नागरिक म्हणून आणि एक नागरिकांचा समूह गाव म्हणून आपण अशा विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतो. पहिला आपल्याकडे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ज्यामधून मी काहीतरी शिकलो आणि आज तुमच्या समोर बोलण्यासाठी एक मला प्रेरणा मिळाली. तर मला असं वाटतंय आणि मी होऊ शकते भविष्यात ते प्रयत्न पण करणार. तर पहिला प्रयत्न मला असं वाटतं की गावामध्ये प्रत्येकाला शरीराची जशी मेंटेन करणं, शरीराची जशी हेल्थ हवी तशीच इथली पण असायला पाहिजे. शरीराच्या मेहनतीसाठी आपण जिम
आपल्या गावात असायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं, तो आहे आपल्या गावात. तसंच अभ्यासिका, वाचनालय हे पण आपल्या गावात असायला पाहिजे. कारण ज्यांचे शिक्षण झालेलं आहे, काहीच आहे, परिस्थिती नाही आहे, तरी त्यांच्यात मेहनत जिद्द चिकाटी आहे, त्यांना आपल्याला मिळायला पाहिजे. अभ्यास करायला एक वेळ मिळाला पाहिजे. घरी असलं की अभ्यास थोडा कमी होतो, कारण कोण काय काम सांगणार, काय टीव्हीचा आवाज, हे सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे कुठं घरी बिघाड होतो, डिस्टर्बन्स निर्माण होतात. पण त्यासाठी आपल्याला अभ्यासिका असायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्याला अभ्यासिका मिळत नाही तोपर्यंत आपण गावच्या मंदिरात म्हणा किंवा एखादी अशी जागा की जिथं आपण अभ्यास करू शकतो. आणि जे मेहनती आहेत त्यांना कुठेही अभ्यास केला तरी चालतं, पण ह्याचं गाव म्हणून आपल्या गावातील नागरिक डिग्री क्लास 1 क्लास 2 करायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. पहिलं अभ्यासिका निर्माण करणे, दुसरं पुस्तकं. त्या विद्यार्थ्यांना पुस्तकं निर्माण आपलं उपलब्ध करून देणं हे पण आपली जबाबदारी आहे. कसे करू आपण ते नंतर बोलूच. उपलब्ध करून देणं, ज्या पद्धतीत आपल्याला वाचनालय हवं त्याच पद्धतीत आपल्याला पुस्तकालय पण आपल्या गावात हवं. कारण काही पुस्तकं खूप महाग आहेत आणि एकदा एकाचे पुस्तक वाचून झालं तो पुन्हा मागे जात नाही. त्यामुळे ते पुस्तकं कुणाच तरी कामात येतील म्हणून अशी पुस्तकं आपण त्याच्यात ठेवू शकतो. जे पुस्तकं नाही आहेत त्यातून निघताना प्रत्येकाला अवेलेबल करू शकतो. कारण एकाजवळ एक पुस्तक आलं तर तसंच राहणार, पण एक पुस्तक वाचनाला ठेवलं तर 10-100 माणसांना कधीही कामात पडेल. तिसरं, आपल्या गावामध्ये बरेच शिकलेले व्यक्ती आहेत, शिकलेले मुलं आहेत, त्यांच्याकडे खरंच बराच ज्ञानाचा साठ आहे. त्यांना हे माहिती की आपण हे करायला पाहिजे, हे करू नये. आणि जर त्यांच्या शिकवणी घेतल्या, ट्युशन घेतली, अर्धा घंटा काय नाही, 15 मिनिटं काय म्हणा, खूप सारा बेनिफिट होऊ शकतो. आणि या गोष्टी कधी होतील मला माहित नाही, पण त्यासाठी आपण वर्गणी करू शकतो किंवा ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन पण ह्या गोष्टी उपलब्ध करू शकतो. तसंच मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना ना इंग्रजी भाषा ही खूप सारी इम्पॅक्टफुल आहे. कारण प्रत्येकाला कसं होतं की बाबा आज सायन्स घ्यायचं आहे, मला इंग्लिश जमत नाही, मला वाचता येत नाही, मला समजतं पण मी इतके मागून पास झालं आहे. त्यामुळे त्यांचा जो आत्मविश्वास कमी होतो ना, त्यामुळे ते समोरचं पाऊल टाकायला त्यांना प्रॉब्लेम होतात. आणि मला असं वाटतं की ते प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी मी माझ्या पद्धतीने जेवढा प्रयत्न होतो तेवढा मी करायचा प्रयत्न करतो आहे. आणि एक माझं पर्सनल 1 by 1 तर होणार नाही, पण जेवढं की मी शिकलो आहे, जे मला येते आणि काही थोडं बाहेरची रिसर्च करून मला जे काही छोट्या छोट्या पद्धती समजल्या, त्या सोप्याच पद्धती समजल्या, ज्यामुळे इंग्रजी भाषा शिकणं खूप लवकर होईल. आणि त्याचा इम्पॅक्ट एवढा होईल की जो कॉन्फिडन्स आहे इंग्रजी भाषा आणि सरळ सांगितलं तर जिल्हा परिषद आणि कॉन्व्हेंटच्या मुलामध्ये जो एक तफावत आहे इंग्लिश भाषेमध्ये, ती कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी मी इंग्लिश चॅनल सुरू करतो आहे आणि त्याच्यात पूर्ण गावकऱ्यांनी मंडळीचा मला सपोर्ट मिळेल, कारण हे चॅनलच गावसाठी आहे. आणि जे काही तुमची प्रतिक्रिया आहे, हे चॅनल मी ओपन करायला पाहिजे किंवा इंग्लिशमध्ये ज्या काही छोट्या छोट्या अडचणी येऊ शकतात सगळे व्हिडिओमधून क्लिअर करणारच. आणि व्हिडिओ टाकते जे मला वाटते ते तरी मला थोडा सपोर्ट असला तर आणखी चांगलं. आणि सपोर्ट आहे हे मी गृहीत धरूनच आता यूट्यूब चॅनल चालू करतो आहे. आणि प्रत्येक रविवारीला, कारण सगळ्यांना सुट्टी असते, सगळं रिलॅक्स असतं, म्हणून आपण रविवारला संध्याकाळी 7 वाजता ते व्हिडिओ टाकू. आणि हा उन्हाळ्याचा वेळ असल्यामुळे प्रत्येकाला शिकण्यासाठी वेळ आहे आणि सरळ साध्या सोप्या भाषेत
मुलांच्या आईवडिलांपासून मुलांपर्यंत इंग्रजी भाषा शिकण्यासाठी जे सोपं होईल ते मी करण्याचा प्रयत्न करतो आणि आपला असाच सपोर्ट असू द्या.